आणि यानंतरची बातमी आहे भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आता बदललेले आहेत। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील। संजय सावकारेंच्या जागी आता पंकज भोयरांचे नाव आता चर्चेलं जात आहे। भोयर यांचे आता पालकमंत्रीपदी नव्या पालकमंत्रीपदी त्यांची नेमणूक झालेली आहे। पंकज भोयर हे आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत। संजय सावकारेंच्या जागी आता पंकज भोयर यांची वर्णी लागली। आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत। सर्वप्रथम त्यांचे आपण अभिनंदन करूया। आपले खूप खूप अभिनंदन। आपण भंडाऱ्याचे पालकमंत्री झाले। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आपल्याला नव्याने जबाबदारी मिळालेली आहे। कसं बघताय जबाबदारीकडे आपण? आणि निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या 6-8 महिन्यातलं काम बघून पुन्हा एक वाढीव जबाबदारी भंडारा जिल्ह्याची दिली, याच्याकरता मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि निश्चितपणे त्यांनी जो विश्वास दाखविला, सर्वांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीची कामं वर्धा जिल्ह्याप्रमाणेच भंडारा जिल्ह्यात देखील त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून करू। आणि ज्याही काही केंद्र शासनाच्या योजना आहे, राज्य शासनाच्या योजना आहे, पूर्णपणे याची अंमलबजावणी सर्वसामान्य लोकांकरता करण्याचा प्रयत्न करू। आपण जर बघितलं असेल तर अजूनही धान उत्पादक शेतकरी वंचित आहेत। त्यांना अजूनही बोनस जे आहेत ते मिळाले नाही। ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरलं त्यांना अजूनही म्हणजे त्यांचे प्रलंबित आहेत सगळे प्रश्न, ते कसे सुटण्याचे आपण प्रयत्न कराल? लवकरात लवकर ह्या संदर्भात आढावा बैठक घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ। होते आपल्यासोबत नवनियुक्त पालकमंत्री भंडाऱ्याचे पंकज भोयर। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।